हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 54. तो तिला काही विचारणार तोच दरवाजावर थाप पडली. देखो देखो वो आ गई. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अब सम्राट का दूसरा राज खुलेगा. संग्राम डायलॉग मारतच म्हणाला. आता पुढे. आध्याने जाऊन दरवाजा उघडला. दारात खरंच ध्रुवी होती. आध्याला जिवंत बघून ध्रुवीला जबर धक्का बसला. भीतीने 2 पावलं ती मागे सरकून उभी राहिली. भर दुपारची वेळ आणि आजूबाजूच्या परिसराची शांतता ध्रुवीच्या मनात आणखीनच भीती निर्माण करून गेली. समोर खरंच आद्या आहे की तिचं भूत, या संभ्रमात ती पडली. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसको खबर कौन है वो, अनजान है कोई. गाणं गात संग्राम आद्याच्या मागे येऊन उभा राहिला. हातात मेणबत्तीऐवजी मात्र बंदूक होती. भाई, ही जिवंत आहे? ध्रुवीने घाबरत संग्रामला प्रश्न केला. बड़ी अफसोस के साथ हमें यह कहना पड़ रहा है की नहीं, हे आद्याचं भूत आहे. तुझ्याकडून तुझ्या सगळ्या पापाचा बदला घ्यायला जे पुन्हा ह्या धर्तीवर अवतरलं आहे. हे भूत मला काहीच करणार नाही, पण तुला मात्र सोडणार नाही. सूड घेणार आहे ती तुझा आज. सूड. चेहऱ्यावर अगदी विक्षिप्त भाव आणत संग्रामने ध्रुवीला घाबरून सोडले. औंढा गिळत ध्रुवी आद्याकडे पाहू लागली. दुपारची वामकुक्षी घेण्याची वेळ होती. रस्त्याच्या आजूबाजूला साधं चिटपाखरू देखील नव्हतं की ओरडून ती माणसं गोळा करून बोलवेल. त्यातल्या त्यात धीर एकवटून ती पुढे आली आणि घाबरतच थरथरता आत आद्याला लावायला जाणार तोच. थांब. संग्राम मोठ्यानेच ओरडला. संग्रामचा तो आवाज तिच्या जलद गतीने पळणाऱ्या हृदयाचा आणखीनच वेग वाढवून गेला. काय झालं? ध्रुवीने घाबरतच संग्रामला विचारलं. वेडी झाली तू जे हिला हात लावतेस? जळून राख होशील. साधारण आत्मा नाही तो. संग्राम तिला आणखीन घाबरवतच म्हणाला. तू मला फसवतोयस. भूत वगैरे काही नसतं. ध्रुवी आपण घाबरलोच नाही असे अविर्भाव चेहऱ्यावर आणत म्हणाली. असं बोलतेस? मग टच कर तू तिला, संग्राम तिला म्हणाला. ध्रुवी शांत बसून राहिली. आद्याला बघतच ती तंद्रीत हरवून गेली होती. तू तिला टच करतेस की मी तुला टच करायला सांगू? तिची तंद्री भंग करतच संग्रामने तिला विचारलं. तू ह्या सगळ्यासाठी मला इथे बोलवलंस? ध्रुवीने संग्रामला जाब विचारला. हिने मला तुला बोलवून घ्यायला सांगितलं. तुझ्याकडून सगळ्या गोष्टींचा हिशोब तिला घ्यायचा आहे, संग्राम तिला म्हणाला. मी काय केलंय? तिने घाबरतच त्याला विचारलं. तिच्या सिद्धराजला भेटायला आलीस ना तू इथे? खोटं अजिबात बोलायचं नाही हं. भूताला सगळं कळत असतं. संग्राम ध्रुवीला अजून जास्तीचं घाबरवतच म्हणाला. तू बोललास सीड आणि तुला मी जसं लांब केलं तसं एक करतो. आद्या ह्याने मला बोलवलं, मी स्वतःहून नाही आले. ध्रुवी आद्याला स्पष्टीकरण देऊ लागली. ती खरंच आद्याला भूत समजून घाबरू लागली होती. आम्ही बोललो आणि तू आली पण? तुला खरंच असं वाटलं का आम्ही तुला आणि सिद्धराजला एकत्र आणण्यासाठी तुला इथे बोलवलं असेल? असा वेडेपणा आम्ही करू? असं खरंच वाटलं का तुला? एकदम म्हणजे एकदम खरंच वाटलं? आणि जरी आम्ही असं करायचं ठरवलं तरीसुद्धा सिद्धराजने तुला एक्सेप्ट करायला पाहिजे ना. आद्या हीच ती. गौर से देखो इस धोखेबाज लड़की का चेहरा. यही है तुम्हारे सिद्धराज की एक्स जो उसके बच्चे की माँ बन चुकी थी. आज छोड़ना नहीं इसे. वैसे भी आज अमावस्या है. तुम्हारी शक्ति और भी ज़्यादा दुगनी हो चुकी रहेगी. संग्रामचं काय चालू हे आद्याला खरंच कळत नव्हतं, पण ध्रुवीचा राग मात्र तिला भरपूर येत होता. कारण गरोदरपणात तिला त्रास द्यायची एक संधी ध्रुवीने नव्हती सोडली. आद्या रागभरी नजर फिरवत होती तिच्यावर. प्रेग्नेंट वगैरे नव्हती मी. ते सगळं नाटक होतं जे सम्राटने मला करायला सांगितलेलं. माझ्यात आणि सीडमध्ये असं काही झालंच नव्हतं. जे काही झालं होतं ते सगळं सम्राटचा प्लॅन होता. त्याने सीडला ड्रिंकमधून कसलं तरी औषध दिलेलं ज्याने त्याला त्याची शुद्ध हरपली. पण आमच्यात खरंच काही नव्हतं झालेलं. गरोदर बनून पेशवेजीतमध्ये येणं हा सुद्धा सम्राटच्याच प्लॅनचा एक छोटासा हिस्सा आहे. पेशवेजीतमध्ये येऊन माझे आई पप्पा जे काही बोलले ते सुद्धा सम्राटनेच सांगितलेलं बोलायला.
सगळा सम्राटचा प्लॅन होता. माझंच चुकलं जे मी सम्राटचं सगळं ऐकत गेली. सीडला परत मिळवण्यासाठी मी वेडी झाली होती. तो माझ्यापासून लांब गेल्यावर मला माझी चूक लक्षात आली होती. मी त्याला परत मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होते, अशा माझ्या मनाची स्थिती झाली होती. नंतर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला स्वतःच्याच वागण्यावर हसू येऊ लागलं होतं. मी ती गोष्ट मिळवण्याच्या मागे लागलेली जी माझ्या हातातून निसटून गेली होती. आणि खरं तर त्या गोष्टीला पण माझ्याकडे आता परत यायचं नव्हतं, ज्या गोष्टीच्या मी एवढं मागे लागली होती. पण काय करू, माझं मन ही गोष्ट समजायला तयारच नव्हते ना. तू मेल्यानंतर मला परत असं वाटू लागलं की सीड परत येईल, म्हणून मी परत सम्राटचं ऐकू लागली. पण तो नाही आला आणि तो परत येईल असं वाटत पण नाही मला. मी खरंच चुकीचे ठरले. सीड फक्त आणि फक्त तुझाच आहे आणि तुझ्यावरच प्रेम करत राहील अगदी शेवटपर्यंत. मी जे काही वागले त्यासाठी प्लीज 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 मला माफ कर. आय एम सो सॉरी फॉर एव्हरीथिंग. ध्रुवी भूताच्या भीतीने का होईना सगळं सत्य बोलून गेली. हात जोडून ती आध्याला विनवणी करू लागली. आध्याने संग्रामकडे पाहिले. मला तर वाटलं ही सहजासहजी सगळं सत्य सांगायला तयार होणार नाही, पण हिने जास्त वेळ घेतलाच नाही. आध्या, आता तू हिला मुक्त करतेस की हिचा हात सिद्धराजच्या हातात देत तू सम्राटसोबतच मुक्त होतेस? तसंही आता आमचे अण्णा आले की तू दुसऱ्या क्षणी विधवा होशील, ह्यात काळी मात्र शंका नाही, संग्राम म्हणाला. अण्णा येत आहेत? आध्याने घाबरतच विचारलं. येत नाही, ते बघ आले. दुरूनच येणारी अण्णांची गाडी आणि त्यासोबतच 4-5 जीप जे अण्णांची सिक्युरिटी बनून त्यांच्यासोबत येताना संग्राम पाहू लागला आणि म्हणाला. अण्णांची गाडी बघून ध्रुवी पळतच त्या दिशेने जाऊ लागली. आता जे अण्णा म्हणतील तेच तुझ्यासोबत होईल, म्हणत संग्राम आध्याला घेऊन अण्णांजवळ आला. इथे सीड आणि संग्रामला बाहेर जे काही बोलणं चालू होत होतं ते ऐकू येत होतं. सीड एकटक सम्राटकडे बघत होता. नजरेसमोरून तो संपूर्ण क्षण अगदी जसाच्या तसा येऊन उभा राहिला, जो काही काळापूर्वी घडला होता. सम्राटची वाट बघत पबमध्ये बसून ड्रिंक करणं, अचानक शरीरावरील नियंत्रण सुटणं, त्याच पबमध्ये ध्रुवीची अनामिक भेट आणि नशेत तिच्यासोबत केलेली ती लगट, ते सगळं घडलं नसून सम्राटने घडवून आणलंय ह्यावर सीडचा विश्वासच बसत नव्हता. हाच तो सम्राट का, ज्याने दुसऱ्या दिवशी माझी समजूत काढून मला धीर दिला होता? सीडचं मन स्वतःलाच प्रश्न करू लागलं. काही बोलायचं असेल तर बोलून मोकळा हो, मनातल्या मनात गुणगुणत नको बसू. सम्राट निर्विकारपणे म्हणाला. आम्हाला तू किती ओळखतोस, पण आम्ही तुला ओळखूच शकलो नाही. नक्की कसा आहेस तू? ज्या सम्राटला मी ओळखत होतो तो इतका कठोर तर अजिबात नव्हता. इतका आमचा द्वेष करत होतास तू? आम्हाला अजूनही विश्वासच नाही बसत आहे रे, कारण आमच्या मनाला थांगपत्ताच लागून दिला नाहीस तू. फक्त एकदा बोलला असतास ना की आध्यावर प्रेम करतोय मी, तू लांब हो तिच्यापासून, तर आम्ही तुझ्यासाठी ती गोष्ट पण करायला तयार झालो असतो. एवढं प्रेम करत होतो आम्ही तुझ्यावर. ध्रुवीने आम्हाला धोका दिला ना, तेव्हा पण एवढा त्रास नसेल झाला जेवढा तू आम्हाला दगा दिलास ह्याचा होतोय, सीड म्हणाला. प्रेमात आंधळा झालेलो, मग काय करू? खूप प्रेम करतो मी आध्यावर. FYJCसाठी ॲडमिशन घ्यायला आलेली ना, ती तेव्हापासून तिला आपलं बनवण्याची स्वप्न बघत आलोय मी, सम्राट म्हणाला. मग का नाही बनवलंस? प्रेम होतं तर बोलून मोकळं व्हायचं ना, एवढे उद्योग करून काय मिळवलंस? सीड म्हणाला. थोडा कन्फ्यूज होतो ना मी. त्यात कॉलेजमधील माझा दरारा बघून ती मला घाबरायची सुद्धा. तेव्हा खूपच लहान वाटत होती ती, म्हणून मित्र चिडवायचे सुद्धा. म्हणून पण तिला मी प्रपोज करायचं थांबलो, पण तिच्यावर प्रेम करणं सोडलं नाही मी. इव्हन अजूनही करतो आणि मरेपर्यंत करत राहील. कॉलेजमध्ये नाही जमलं म्हणून तर कॉलेज संपल्यावर तिला आपला बनवण्याचा विचार होता. आबा तर ऐकतच नव्हते, पण त्यांना मुख्यमंत्रीचं लालच देऊन मी त्यांना स्वतःच्या बाजूने केलं. पण भाईने घोळ घातला. माझ्या भावनांसोबत खेळला तो, सम्राट म्हणाला. तो का खेळला हे त्याने सांगितलंच असेल तुला. आम्हाला बलात्काराच्या आरोपाखाली अडकवून काय मिळणार होतं रे तुला? सीड उत्तरला. सत्ता, फक्त आणि फक्त सत्ता. राजकारणात मी खोल घुसलेलो. एका लीडरला मागे टाकण्यासाठी त्याचे पंख छाटणं पण गरजेचं होतं ना. अण्णा भाईच्या डोक्याने पुढे आले होते. जेव्हा मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा मला खूप प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की ती म्हणजे जर सत्ता आपल्याला मिळाली की पैसा चालत येतो, जो थेट संपत्तीकडे नेऊन सोडतो. दुसऱ्याच्या हाताखाली गुलामगिरी करण्यात भरपूर कष्ट पडत होते, पण सत्ता हातात मिळाल्यावर संपूर्ण जगाचा रिमोट आपल्याकडे असतो आणि तो रिमोट मिळवण्याची चटक निर्माण झाली होती माझ्यात. तूच एक होता जो अण्णांना खाली आणून आबांना त्याच्या पुढे न्यायला मदत करू शकत होता. आणि एकदा का आबा पुढे गेले की सगळीकडे माझंच राज्य. पण भाईने गेम खराब केला. मुख्यमंत्रीपद तर माझ्या आबांना मिळता मिळता राहूनच गेलं आणि सोबत माझं आणि आध्याचं लग्न. पण खरं सांगू तर नंतर मी विचार केलेला तुला सांगायचा आणि तुला मी आध्याबद्दल बोललो असतो
तर तू लांब झालासुद्धा असतास. पण अण्णा आणि आबांनी मला तिच्याजवळ येऊच दिलं नसतं ना, कारण अण्णा भाईच्या डोक्याने चालले होते आणि आबा थोडेफार अण्णांच्या डोक्याने. खरा राजकारणी मी नाही तर भाई आहे, म्हणून तर मी त्याला त्या प्रत्येक गोष्टीपासून लांब केलं ज्याने माझ्यापासून हिरावून घेतल्यात. मी नंतर वाईट वागलो, पण सगळ्यात आधी वाईट तर तो माझ्यासोबत वागला. आध्याने तुझ्यासोबत लग्न केल्यावर आबांनी मला तिचा नाद सोड म्हणून धमकावलं होतं, पण मी ऐकत नव्हतो, म्हणून त्यांनीच नमतेपणा घेतला, कारण मी जीवसुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला. गेला नाही ती वेगळी गोष्ट, पण नंतर तुम्हा दोघांची जवळीक बघून खूप त्रास व्हायचा, म्हणून तुला उठसूट सांगत होतोच की लांब राहा तिच्यापासून, पण तू लांब राहायला तयारच नव्हतास. माझ्यासोबत वादसुद्धा घातलेस तू, आठव जरा, सम्राट म्हणाला. तेव्हा मी आध्याच्या प्रेमात पडलो होतो, पण तरीही आम्ही तुझ्यासाठी ती गोष्टसुद्धा केली असती जर तू एकदा जरी आमच्याशी बोलला असतास तर. तुझ्यासाठी एक पाऊल मागेसुद्धा घेतलंच असतं आम्ही. तुझ्या मनात जे काही आहे ते तू एकदा बोलून मोकळं व्हायला हवं होतंस. तू फक्त लांब राहा एवढंच बोलत होतास, पण तू कोणत्या हेतूने आम्हाला तिच्यापासून लांब राहायला सांगतोयस हे आम्हाला कसं कळणार? त्या क्षणी घरातील प्रत्येकजण आम्हाला लांब करायला बघत होतं, त्यातलाच तू एक आम्हाला भासत होतास, सिड म्हणाला. डायलॉग मारणं सोपं आहे, पण एकदा हाती लागलेला हिरा गमवायला कोणीच तयार नसतं. सम्राट कुत्सितपणे हसत म्हणाला. तू सगळ्यांना एकाच तराजूत मोजू लागलास, मग आम्ही काय बोलू? सिड म्हणाला. आध्या सारखी अप्सरा हाती लागली तसं इतक्या वर्षाचं ध्रुवीचं प्रेम तू क्षणभरात विसरला, मग तर तुला एका तराजूत मोजावंच लागणार ना? सम्राटने विचारलं. अप्सरा बघून तू तिच्या प्रेमात पडलेलास, मी नाही. आम्ही वेड्या आध्याच्या प्रेमात पडलेलो रे. तिचा वेडेपणा आणि तिच्या स्वभावातील भोळेपणा आम्हाला तिच्यावर प्रेम करण्यापासून अडवूच शकला नाही. कोणीही प्रेमात पडेल अशीच ती होती आणि अजूनही असेल. तू ज्या तराजूत आता आहेस त्यात मला जबरदस्ती नको ओढू. तुझ्यासारखा नाही मी. अजून एक गोष्ट तुला नक्की सांगेल की मी जसा आहे तसा तिला आवडायचो, इव्हन अजूनही आवडत असेल. अगदी तेव्हापासूनच ती माझ्या प्रेमात पडली होती, ज्या क्षणी आम्ही जबरदस्ती एकमेकांच्या बंधनात अडकलो गेलो होतो तेव्हापासून. तू कितीतरी कारस्थानं डाव आमच्या विरोधात आखलेलेस, पण सगळे तिने पुसून टाकलेले. इतकं प्रेम तिचं आमच्यावर होतं. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की आध्यावर फक्त आम्हीच प्रेम नाही केलं तर तिनेसुद्धा आमच्यावर तितकंच प्रेम केलं आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन तरी तू आम्हा दोघांपासून लांब राहायला हवं होतंस, पण तू रावण निघालास, ज्याने स्वतःच्या हव्यासापोटी सीतेचं हरण केलं. सिड बोलत होता, कंठ खूप दाटून आलेला त्याचा. ओके, मी रावण आहे, आध्या सीता आहे, मग तू पण राम बनून दाखव. तू का रामायणाबाहेर पडतोयस? सम्राटने विचारलं. सिड शांत बसून राहिला. सम्राटसोबत अजून वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता, कारण पश्चातापाची साधी रूपरेषा देखील त्याच्या चेहऱ्यावर अजिबात उमटली नव्हती. सम्राट जागेवरचा उठला आणि सिडजवळ येऊन बसला. जर मी आध्याला तुझ्याजवळ मागितलं असतं तर तू खरंच दिलं असतं का? सम्राटने त्याला प्रश्न केला. सिडने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं जरुरी नाही समजलं. संग्राम अजून आत का नाही येत आहे हे बघण्यासाठी तो त्या दिशेने जाणार, पण सम्राटने त्याचा हात पकडत त्याला जवळ ओढलं. जर तेव्हा द्यायला तयार होता, मग आता द्यायला काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुला बोलतोय, माझं अजूनही आध्यावर प्रेम आहे. दे मला आध्या, सम्राट म्हणाला. माझ्याकडून सगळे अधिकार काढून घेऊन तू माझ्याकडेच तिला मागतोयस? म्हणजे ह्यावरून हे सिद्ध होतंय की आध्याने तुला कधीच स्वतःचा नवरा नाही मानलं. तू जे काही वागलायस त्याचा थोडा तरी पश्चाताप वाटू दे तुझ्या मनाला, म्हणजे झालं, सिड उत्तरला. सिडची कॉलर सम्राटने पकडली. चेहऱ्यावर क्रूर भाव त्याच्या दाटून आलेले. आता काय झालं? आमच्यावर असणारं प्रेम संपलं का तुझं? सम्राटने प्रश्न केला. सिड त्याचा तो रुद्र अवतार बघतच राहिला आणि अचानकपणे सिडचे डोळे मोठे झाले. कारण? आन्सर मी, म्हणत सिडचा गळा त्याने आवळला. सम्राटच्या हाताची पकड सिडच्या गळ्याभोवती आणखीनच घट्ट होत चालली होती. एक भाऊ म्हणून त्याने जीवापाड प्रेम केलेलं सम्राटवर. एखादा रोगी दुखणं बरे करायला जसं डॉक्टरकडे जातो ना, तसं सिड प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याजवळ जायचा. अशी कोणतीच गोष्ट नसेल जी सम्राटने त्याच्यासाठी केली नव्हती. अगदी भरभरून प्रेम दिलेलं त्याने सिडला. आपल्या त्याच भावाचं बदललेलं रूप सिड बघतच राहिला. एका वेगळ्याच तंद्रीत तो हरवून गेला होता. श्वास घ्यायला अडथळा होऊ लागला तसं तो भानावर आला. आय सेड आन्सर मी सिड, सम्राट क्रूर हसतच म्हणाला. सिड त्याची स्वतःच्या गळ्याभोवतालची पकड सोडवू लागला. स्टॉप कर सम्राट, अजून गुन्हेगार नको होऊस, कसेबसे कंठातून शब्द काढतच सिड सम्राटला म्हणाला.
पण सम्राट थांबणाऱ्यातला नव्हता. क्रमशः पुन्हा ती धगधग ना. पार्ट लिहिताना मला पण तसंच काहीसं होत होतं. भरपूर चिडणार तुम्ही पार्टचा एंड बघून. पुढील भाग लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न असेल. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा. कमेंटसाठी कंजूसी नको. धन्यवाद.